ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये भूमिती या विषयाचा समरूपता हा टॉपिक त्याच्यामधला या ठिकाणी सराव संच 1.4 सराव संच 1.4 आज आपण अभ्यासणार आहोत। मग सराव संच 1.4 अभ्यासण्यापूर्वी दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काय नियम असतो बघा। समजा असे हे दोन त्रिकोण जर समरूप असतील, त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण काय असेल पीक्यूआर असेल, तर अशा दोन त्रिकोण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ भागिले त्रिकोण पीक्यूआर चं क्षेत्रफळ हे किती असते। तर हे जे क्षेत्रफळ आहे, दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं। संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं म्हणजेच काय, संगत बाजूचा वर्ग म्हणजे AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग बरोबर BC चा वर्ग छेद QR चा वर्ग बरोबर AC चा वर्ग छेद या ठिकाणी PR चा वर्ग। म्हणजे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं। मग कुठली एक संगत बाजूची जोडी घेतली तरी चालते, आपण तीन बाजू असतात म्हणून तीन बाजू घेतल्या या ठिकाणी, ते आपण या ठिकाणी सांगितलं। दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे या ठिकाणी त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असतं, हे आपण या ठिकाणी सांगितलं। आणि याच्यावर आधारितच तुमचा सराव संच 1.4 आहे। मग सराव संच 1.4 मधलं पहिलं गणित जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू आता। मग हे पहिलं गणित या ठिकाणी आहे, दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर, संगत बाजूंचे गुणोत्तर, संगत बाजूंचे गुणोत्तर 3 जसे 5 आहे, 3 जसे 5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा। तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा। तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा। गुणोत्तर काढा। मग बघा हा प्रश्न आहे, काय दिले आपल्याला या ठिकाणी, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर, त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर बरोबर त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर, संगत बाजूंचे गुणोत्तर बरोबर किती दिले, 3 जसे 5 म्हणजेच किती 3/5। आता दिलेले दोन त्रिकोण समरूप आहेत, दिलेले दोन त्रिकोण समरूप आहेत, दोन त्रिकोण समरूप आहेत, समरूप आहेत। मग आपण आता सांगितलं दोन त्रिकोण जर समरूप असतील म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर, म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर, त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर काय असते, आता सांगितलं आपण दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असते, त्या त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तराचा काय, त्रिकोणाच्या संगत बाजूचे जे गुणोत्तर आहे त्याचा काय असतो, वर्ग असतो। म्हणजेच त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर बरोबर या ठिकाणी संगत बाजूच्या वर्गाचे गुणोत्तर बरोबर त्यांच्या संगत बाजूंच्या
वर्गाचे गुणोत्तर, वर्गाचे गुणोत्तर. बरोबर. मग आता संगत बाजू दिल्या 3 जसे 5 आहेत म्हणजे याचं काय 3/5 आहे म्हणजे काय येते 3/5 कंसाचा वर्ग बरोबर किती 9/25 म्हणून त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर म्हणून त्या दोन त्रिकोणाच्या किंवा त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 9 जसे 25 आहे 9 जसे 25 आहे 9 जसे 25 आहे. तर या ठिकाणी आपण सांगितलं की इथं काय दिले दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचं गुणोत्तर दिले 3 जसे 5 तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचे. मग त्रिकोणाच्या संगत बाजूंचं गुणोत्तर किती दिलंय 3 जसे 5 म्हणजे 3/5. दिलेले दोन त्रिकोण कसे आहेत समरूप आहेत. मग दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर बरोबर काय असते त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाचे गुणोत्तर. मग संगत बाजूचं गुणोत्तर दिले त्यांचा वर्ग म्हणजे काय 3/5 कंसाचा वर्ग बरोबर 9/25. त्या दोन त्रिकोणाच्या म्हणून त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर किती आहे 9 जसे 25 आहे. यानंतर आपण पुढचं म्हणजे दुसरं उदाहरण पाहू. या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला दोन त्रिकोण समरूप दिलेले आहेत आणि त्या दोन समरूप त्रिकोणावर काही ऍक्टिव्हिटी आहे म्हणजे कृती आहे. ती कृती आपल्याला काय करायची या ठिकाणी सोडवायची आहे. काय कृती आहे बघा या ठिकाणी त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. दुसरं गणित त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर आणि एबी जसे पीक्यू एबी जसे पीक्यू एबी जसे पीक्यू बरोबर 2 जसे 3 तर खालील चौकट पूर्ण करा. तर खालील चौकट पूर्ण करा. तर खालील चौकट पूर्ण करा. खालील चौकट पूर्ण करा. मग आपल्याला दिलंय त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण पीक्यूआर चं क्षेत्रफळ बरोबर एबी चा वर्ग छेद हा रिकामा बॉक्स दिलाय बरोबर 2 चा वर्ग छेद 3 चा वर्ग बरोबर हा रिकामा बॉक्स छेद पुन्हा रिकामा बॉक्स. बघा इकडे लक्ष द्या. आता हे दोन त्रिकोण कसे दिलेत समरूप दिलेत. मग हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असते. मग त्रिकोण एबीसी ची बाजू एबी तिचा वर्ग एबी चा वर्ग. मग या बाजू एबी ला संगत बाजू कोणती इकडे पीक्यू म्हणजे काय येते पीक्यू चा वर्ग. आता एबी जसे पीक्यू कसं किती दिले 2 जसे 3 म्हणजे 2 चा वर्ग एबी चा वर्ग म्हणजे मग काय 2 चा वर्ग आणि पीक्यू चा वर्ग म्हणजे काय 3 चा वर्ग. 2 चा वर्ग किती मग 4 आणि 3 चा वर्ग किती 9. हे झाली ऍक्टिव्हिटी. यानंतर असंच एक तिसरं गणित आहे. तिसरं गणित आपण घेऊ या ठिकाणी. आता त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर. त्यानंतर त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ जसे त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ बरोबर दिले 80 आणि त्रिकोण पीक्यूआर चे क्षेत्रफळ बरोबर किती दिले 125. तर खालील चौकटी पूर्ण करा. तर खालील चौकटी पूर्ण करा. खालील चौकटी पूर्ण करा. तर खालील चौकटी पूर्ण करा. इथे दिलंय त्रिकोण एबीसी चं क्षेत्रफळ छेद
त्रिकोण कोणत्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ इतक्या रिकाम्या जागा दिली बरोबर 80/125 म्हणून विचारलंय AB/PQ बरोबर हा बॉक्स छेद पुन्हा एक बॉक्स. आता नीट लक्ष द्या, मी इथं खाली तुम्हाला समजावून सांगतो, नंतर रिकाम्या चौकटी भरून दाखवतो तुम्हाला. या बघा आता काय दिले आपल्याला या ठिकाणी. आता हे दोन त्रिकोण कसे आहेत समोर आहेत. मग मी इथे लिहितो त्रिकोण ABC. काय दिलंय त्रिकोण ABC समोरूप त्रिकोण PQR असं दिले. मग आपण आताच काय सांगितलं गुणधर्म की दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे काय असते त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असते. म्हणजे तुम्हाला असेल ते का मग त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर काय लिहिता येतंय AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असतंय या ठिकाणी AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपली आता पहिली जी रिकामी जागा या ठिकाणी ते काय येणार त्रिकोण PQR असेल. बर आता पुढे जाऊ आपण. आता याची हे किंमत दिली त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर किती 80/125. मग मी इथे लिहितो पुढे. आता पुढे लिहितो इथं 80/125 बरोबर काय AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. आता या दोघांना कशाला भाग जातंय 5 ने 16/85 25/5 = बरोबर. इथं काय येते मग AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 16 चं वर्गमूळ किती 4 25 चं वर्गमूळ किती 5 बरोबर. AB चा वर्गमूळ AB वर्गाचं वर्गमूळ किती AB आणि PQ वर्गाचं वर्गमूळ किती PQ. म्हणजे काय आलं आता AB/PQ बरोबर 4/5 आलं. AB/PQ बरोबर किती आलं मग 4/5. आपल्याला परीक्षेमध्ये जी चौकट दिलेली आहे रिकामी चौकट त्याच्यामध्ये फक्त किमती लिहायच्या. की एवढं काही करत बसायचं नाही, एवढं फक्त रफ मध्ये करायचं असते. चौकटीत काय आहे त्यालाच फक्त मार्क आहे, बाकी काही नाही. मग तुम्हाला त्रिकोण ABC समोर त्रिकोण PQR दिलाय. त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ 80 दिलंय. त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ 125 दिलंय. तर खालील चौकटी पूर्ण करायच्या. त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद कोणत्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग कोणत्या त्रिकोणाला येतं त्रिकोण PQR आला. कसं आला मी सांगितलं तुम्हाला या ठिकाणी. याची किंमत 80 आणि याची किंमत 125 त्यांनी आपल्याला दिली. मग ही किंमत कशी काढली त्यासाठी मी तुम्हाला सोडून दाखवले. हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते त्यांच्या संगत बाजूच्या गुणाकाराच्या संगत बाजूच्या वर्ग एवढा असते. मग संगत बाजू घ्यायच्या कोणत्या तीन घेतात आपल्याला. AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग ही पण घेता येते. BC चा वर्ग छेद QR चा वर्ग ही पण घेता येते. AC चा वर्ग छेद PR चा वर्ग पण घेता येते. आपल्याला कशाची किंमत काढायची AB/PQ ची किंमत काढायची. म्हणून मी काय घेतलं तर AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग असं घेतलं. मग आता ह्या त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ 80 त्या त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ किती 125 बरोबर AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. ह्या दोघांना कशाने भाग दिला मी 5 ने 16/85 25/5 बरोबर AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग. पण आपल्याला किंमत कशी काढायची AB/PQ ची. म्हणून दोन्ही बाजूचं काय घेतलं मी वर्गमूळ घेतलं. 16 चं वर्गमूळ 4 25 चं वर्गमूळ 5 AB वर्गाचं वर्गमूळ AB PQ वर्गाचं वर्गमूळ PQ म्हणजे AB/PQ आला किती 4/5 आला. मग याच्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 4 पाहू. बघा उदाहरण क्रमांक 4 काय दिले तर उदाहरण क्रमांक 4 आपण पाहू आता या ठिकाणी. उदाहरण क्रमांक 4 त्या उदाहरण क्रमांक 4 मध्ये दिले त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR. उदाहरण क्रमांक 4 आपण आता पाहू आणि उदाहरण क्रमांक 4 हे आपल्याला दिले या ठिकाणी. उदाहरण क्रमांक 4 उदाहरण क्रमांक 4 मध्ये या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR 9 गुणिले त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले त्रिकोण LMN चं क्षेत्रफळ
त्रिकोण LMN चं क्षेत्रफळ. जर QR बरोबर 20, जर QR बरोबर 20 तर MN काढा, तर MN काढा. बघा अतिशय सोपं गणित आहे. बघा एक लक्ष द्या काय काय दिले आपल्याला या ठिकाणी. आपल्याला काय काय दिले, QR बरोबर 20 असं दिले, बरोबर आहे. आणखी हा एक संबंध दिलाय, त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ आणि त्रिकोण LMN च्या क्षेत्रफळाचा संबंध दिलाय. तो मी इथे लिहितो, 9 गुणिले त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ बरोबर 16 गुणिले त्रिकोण LMN चं क्षेत्रफळ. मग याच्यावरून मी आता त्रिकोण ABC जो आहे तो इकडे आणतो, म्हणजे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ इकडे गुणाकार इकडे भाग करतील आणि 16 ला आपण इकडे आणू. म्हणजे बरोबर काय होईल, मग 16 इकडे आले तर 9 ला भाग करता आले, 9/16 बरोबर. आता हे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ याला भाग करायचं जाईल, म्हणजे त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ. आपण याला 1 नंबर देऊन ठेवू. आता हे दोन त्रिकोण कसे दिलेत आपल्याला, समरूप दिलेत. आता जर त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR, तर आपल्याला माहित आहे हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे त्रिकोण LMN चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण PQR चं क्षेत्रफळ बरोबर काय असतंय, त्यांच्या संगत बाजूचं वर्गाचं गुणोत्तर. मग संगत बाजू कोणती घ्यायची, आता इथं QR दिली आपल्याला आणि MN काढायचं. मग QR आणि MN च संगत बाजू घ्यायच्या. मग इथं काय येते, बघ हे MN चा वर्ग छेद QR चा वर्ग. पण आता बघ हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर आपण असं लिहिलं की या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते, त्यांच्या संगत बाजूच्या गुणाकाराच्या म्हणजे संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असते. मग ह्या दोनच बाजू का घेतल्या, कारण आपल्याला QR दिली MN काढायचं म्हणून एवढंच घेतलं फक्त, आपण पुढच्या बाजू घेतल्या नाहीत ना. मग आता याची किंमत काढली आपण, किती काढली, 9/16 काढली का. त्रिकोण LMN चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ बरोबर 9/16. त्याच्यावरून ह्या विधानीय करून आपण ही किंमत इथे ठेवली, बरोबर MN चा वर्ग छेद QR चा वर्ग. आता QR ची किंमत आताच ठेवायची नाही, QR ची किंमत आताच ठेवायची नाही, वर्गमूळ काढल्यानंतर QR ची किंमत ठेवायची. मग आता तुम्हाला माहिती आहे 9 3 चा वर्ग आहे, 16 4 चा वर्ग आहे, म्हणून दोन्ही बाजूचं काय करा, वर्गमूळ काढा. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं तर काय येते, मग 9 कशाचा वर्ग आहे 3 चा, 16 कशाचा वर्ग आहे 4 चा. त्यानंतर MN वर्ग कशाचा वर्ग आहे MN चा. त्यानंतर QR वर्ग कशाचा वर्ग आहे QR चा. म्हणून आता या ठिकाणी आपण किंमत ठेवू 3/4 बरोबर MN छेद QR. आता QR ची किंमत किती 20 आहे, ती किंमत 20 आपण या ठिकाणी ठेवू. आता बघा हे 20 इकडे कसे येतील, गुणाकारात येतील. म्हणजे MN बरोबर काय येते, मग आता MN बरोबर 3/4 हे भागाकारातले 20 इकडे कसे आले, गुणाकारात आले, गुणिले 20. मग 4 × 4 4 × 5 20 म्हणजे MN बरोबर किती येते, मग 15. ही MN ची किंमत काढली आपण 15 या ठिकाणी. MN ची किंमत किती काढली 15 आपण या ठिकाणी काढली. मग यानंतर आपण उदाहरण क्रमांक 5 पाहू. सराव संच 1.4 मधलं हे उदाहरण क्रमांक 5. दोन समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहे. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. आपण असं करू, समजा लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ, लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 व बाजू B1 आहे. म्हणून A1 बरोबर 81 चौसेमी व B1 बरोबर 12 सेंटीमीटर व B1 बरोबर 12 सेंटीमीटर. काय घेतलं मी,
बघा दोन क्षेत्रफळ आहेत, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 225 आहे आणि एकाचं किती 81. मग लहान त्रिकोण कोणता ज्याचं क्षेत्रफळ 81 आहे तो. मग मी काय केलं, समजा लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1 व बाजू किती B1 आहे. मग A1 बरोबर 81 चौरस सेंटीमीटर आणि B1 बरोबर किती 12 सेंटीमीटर. तसेच मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ A2 व त्याची संगत बाजू B2 आहे. आपण असं गृहीत धरू. म्हणून A2 बरोबर किती 225 चौरस सेंटीमीटर म्हणजे चौरस सेंटीमीटर. आणि आता B2 आपल्याला माहित नाही, तो B2 काढायचा आहे. आता दिलेले त्रिकोण कसे समरूप आहेत, दिलेले त्रिकोण समरूप आहेत. म्हणून तुम्हाला माहिती दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे A1 छेद A2, लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. कारण A1 म्हणजे आपण काय घेतले लहान त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि A2 म्हणजे काय घेतले मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असते, त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असते. म्हणजे इथं काय येते मग B1 चा वर्ग छेद B2 चा वर्ग. कारण लहान त्रिकोणाची बाजू B1 घेतली आणि तिला संगत असणारी बाजू इकडे मोठ्या त्रिकोणाची बाजू घेतली आपण B2 घेतली. म्हणजे काय येते A1 छेद A2 बरोबर B1 चा वर्ग छेद B2 चा वर्ग. म्हणजे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती असते, त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढा असतो. आता सगळ्या किमती ठेवा, बरोबर काय येते मग. म्हणून A1 म्हणजे लहान त्रिकोणाचे क्षेत्रफळ 81 छेद A2 म्हणजे मोठ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ 225 बरोबर B1 चा वर्ग. आता B1 ची किंमत नंतर ठेवायची, काय तिथं B1 चा वर्ग छेद B2 चा वर्ग. आताच किंमत ठेवायची नाही B1 ची या ठिकाणी. आता 81 कशाचा वर्ग आहे 9 चा आणि 225 कशाचा वर्ग आहे 15 चा. दोन्ही वस्तू काय करा वर्गमूळ घ्या. दोन्ही वस्तू वर्गमूळ घेतलं तर 81 चा वर्गमूळ किती 9, 225 वर्गमूळ 15 बरोबर B1 चा वर्ग B1 वर्गाचा वर्गमूळ किती B1, B2 वर्गाचा वर्गमूळ किती B2. आता मग या ठिकाणी आपण किमती ठेवू. B1 ची किंमत आपल्याला माहिती आहे 9/15 बरोबर 12/B2. मग आता या ठिकाणी असेल B2 बरोबर, लक्ष द्या आता, B2 बरोबर 12 गुणिले 15 गुणिले भागिले 9. B2 बरोबर काय येते मग B2 इकडे आला, हे 9 इकडे गेला आणि 15 इकडे गुणाकार केला म्हणजे B2 बरोबर 12 गुणिले 15/9. मग आता कशाने कट होतं बघा बरं. हे 3 त्रिक 9, 3 5 15, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजे B2 बरोबर किती 20. आता B2 म्हणजे काय, म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू. B2 म्हणजे काय मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू. म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू, मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू, मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेंटीमीटर आहे. 20 सेंटीमीटर आहे. मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेंटीमीटर आहे. याच्यानंतर आपण उदाहरण क्रमांक 6 पाहू. सराव संच 1.4 मधलं हे 6वं गणित. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ जसे त्रिकोण DEF चे क्षेत्रफळ बरोबर 1 जसे 2 असून AB बरोबर 4 तर DE ची लांबी काढा. बघा आपल्याला काय काय दिले लिहून घेऊ अगोदर आपण. AB बरोबर 4 दिले आणि त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ जसे त्रिकोण DEF चे क्षेत्रफळ बरोबर 1 जसे 2 दिले. ह्याला असं लिहिता येते आपल्याला त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद
त्रिकोण DEF चे क्षेत्रफळ बरोबर किती 1/2 याला आपण नंबर 1 देऊ. आता काय दिलंय त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. हे समभुज त्रिकोण आहेत. आता समभुज त्रिकोण आहेत म्हणल्यानंतर काय होतं जसे याच्या अगोदर आपण सांगितलं होतं की काटकोन त्रिकोण दोन काटकोन त्रिकोण कोणते असतात मग ते नेहमी काय असतात समरूप असतात. तसेच दोन समभुज त्रिकोण देखील कोणतेही दोन समभुज त्रिकोण असतात ते देखील नेहमी कसे असतात समरूपच असतात. म्हणून त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF कोणतेही दोन समभुज त्रिकोण असतात ते नेहमी कसे असतात समरूप असतात. मग कोणत्याही कसोटीनुसार ते समरूप असतात. आपण ज्या तीन कसोट्या पाहिल्या बा 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 कसोटी असेल किंवा या ठिकाणी बा कसोटी असेल किंवा कोण म्हणजे को कसोटी असेल त्या कोणत्याही कसोटीनुसार किंवा समरूप त्रिकोणाच्या व्याख्येनुसार देखील ते काय असतात समरूप असतात. कधी समरूप असतात. मग हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर तुम्हाला माहिती आहे मग आता या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे त्रिकोण ABC चं क्षेत्रफळ छेद त्रिकोण DEF चे क्षेत्रफळ हे किती असेल त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढा असेल. मग इथं कोणती बाजू दिली AB मग इथं आपण लिहू AB चा वर्ग छेद AB ला संगत बाजू कोणती DE छेद काय DE चा वर्ग. आता विधान 1 मध्ये आपण या त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ छेद त्रिकोण DEF चे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढून ठेवू 1/2. मग ती किंमत आपण आता त्या ठिकाणी ठेवू. तिथे मग 1/2 बरोबर AB चा वर्ग छेद DE चा वर्ग कशावरून विधान 1 वरून मग आता वर्गमूळ घ्या 1 चं वर्गमूळ 1 2 चं निघतं वर्गमूळ नाही मग कसं लिहायचं कर्णित 2 असं लिहायचं बरोबर. AB वर्गाचं वर्गमूळ किती AB आणि DE वर्गाचं वर्गमूळ किती DE. तिरकस गुणाकार करा DE बरोबर काय ते मग वर्गमुळात 2 गुणिले AB म्हणून DE बरोबर वर्गमुळात 2 गुणिले AB ची किंमत किती 4 ही 4 म्हणून DE बरोबर किती येते 4 वर्गमुळात 2 DE बरोबर किती आलं 4 वर्गमुळात 2. इथं महत्त्वाचं काय हे फार महत्त्वाचं आहे या ठिकाणी. हे दोन त्रिकोण समरूप दिलेत समभुज आहेत. समभुज त्रिकोण जर असतील तर ते नेहमी कसे असतात समरूप असतात हे आपल्याला कळलं पाहिजे तरच पुढचं गणित सोडवता येते. मग आपल्याला इथे AB बरोबर 4 दिले. या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती दिले 1 जसे 2 इथे लिहिलं आपण 1/2 मग त्याला छेदाच्या रूपात लिहिलं गुणोत्तर पण छेदाच्या रूपात लिहिलं अंश आणि छेदाच्या रूपात. आणि काय सांगितलं त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे समभुज त्रिकोण आहेत. मग हे दोन जर समभुज त्रिकोण असतील तर ते काय असतात नेहमी समरूप असतात. आणि दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय असते त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असते. मग आपल्या बाजू AB दिली म्हणून आपण काय लिहिलं AB चा वर्ग आणि AB ला संगत बाजू कोणती खालीची मग DE चा वर्ग. नंतर आपण याची किंमत ठेवली विधान 1 वरून 1/2 बरोबर AB चा वर्ग छेद DE चा वर्ग. नंतर वर्गमूळ काढलं 1 चा वर्गमूळ 1 2 चं निघत नाही करून 2 जसा तसं AB वर्गाचं वर्गमूळ AB DE वर्गाचं वर्गमूळ DE तिरकस गुणाकार केला. नंतर AB ची किंमत ठेवली 4 म्हणून DE बरोबर किती आलं 4 कर्णित 2. याच्यानंतर पुढचं गणित आपण पाहू. गणित 7वं गणित. इथे एक आकृती दिली. या आकृतीमध्ये रेख PQ हा रेख PQ समांतर रेख DE तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर हा जो त्रिकोण आहे त्रिकोण PQF हा एवढा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण PQF याचं क्षेत्रफळ तुम्हाला किती दिले 20 एकक दिले. PF बरोबर 2 DP आहे. तर चौकोन DPQA चं क्षेत्रफळ आपल्याला काढण्यासाठी ही खाली कृती पूर्ण करायची. मग तुम्हाला माहिती आहे आपल्याला काय दिले त्रिकोण PQF चं क्षेत्रफळ 20 एकक दिले. PF बरोबर काय 2 DP म्हणजे याचा अर्थ हा जो PF आहे हा DP च्या दुप्पट आहे असं त्यांनी म्हणलं. मग आपण त्यांनी काय म्हणलं DP बरोबर x मानलं त्यांनी. मग DP बरोबर x असेल तर PF बरोबर 2 DP म्हणजे 2x येते म्हणून PF बरोबर किती आलं 2x आलं. आता DF बरोबर हे बघा DF बरोबर काय DP अधिक PF
इथे लिहिले डीपी आणि इथे काय येणार मग पीएफ येणार. बरोबर. तर डीपी ची किंमत किती x घेतली आपण, ही x अधिक पीएफ ची किंमत किती 2x. मग x अधिक 2x किती झाले 3x झाले. आता त्रिकोण FDE हा त्रिकोण FDE आणि त्रिकोण FPQ हा त्रिकोण FPQ. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी ह्या दोन बाजू समांतर आहेत, ह्या दोन बाजू समांतर आहेत. तर मग इथला कोण आणि हा कोण काय होतील संगत कोण होतील. आणि संगत कोण कसे असतात मग एकरूप असतात. कोणते दोन कोण संगत मग आता FDE त्यांनी दिले इथं FDE एकरूप कोण कोणता आता FPQ इथं लिहायचं मग कोण FPQ. त्यानंतर आता परत ह्या दोन समांतर रेषा आहेत आणि ही त्यांची छेदिका आहे. मग त्यावेळेस इथला कोण आणि इथला कोण कसे होणार मग आता एकरूप होणार. काय एकरूप होणार संगत कोण आहेत ते. कोणते कोण कोण FED इथं लिहिलं मग कोण FED एकरूप कोण FQP इथं काय नाव मग कोण FQP असेल. आणि दोन्ही काय संगत कोण. म्हणजे आता अर्थ या त्रिकोणाचे दोन कोण या त्रिकोणाच्या दोन संगत कोणासोबत कसे एकरूप आहेत. मग एकरूप असतील तर याचा अर्थ ते दोन त्रिकोण जे आहेत ते कोको कसोटीनुसार काय असतील समरूप असतील. मग तुम्हाला माहिती आहे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर जे असते ते किती असते त्यांच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तर एवढं असते. मग कोणत्या दोन बाजू माहित आहेत आपल्याला. एक बाजू कोणती माहित आहे DF माहित आहे आणि एक बाजू कोणती माहित आहे PF माहित आहे. मग इथं हे बघा DF मग इथं काय येणार DF चा वर्ग. मग DF ला संगत बाजू PF म्हणजे इथं काय येणार PF चा वर्ग असं येणार. मग DF ची किंमत किती आपण काढली DF बरोबर 3x म्हणजे 3x चा वर्ग आणि PF म्हणजे किती 2x आहे 2x चा वर्ग. मग 3x चा वर्ग म्हणजे 9x चा वर्ग आणि 2x चा वर्ग म्हणजे 4x चा वर्ग. x वर्ग कट झाले काय शिल्लक राहिलं 9/4 शिल्लक राहिलं. मग आपण आता काय केला हा जो त्रिकोण FPQ चं क्षेत्रफळ आहे ते याला गुणाकार आणले इथं खाली लिहिलं. मग इकडे काय राहिलं मग त्रिकोण FDE चं क्षेत्रफळ बरोबर 9/4 गुणिले हे तिकडे कसं केलं आता भाग करा म्हणजे त्रिकोण FPQ चं क्षेत्रफळ. मग 9/4 गुणिले त्रिकोण FPQ म्हणजे कोणता त्रिकोण आता FPQ तोच PQF आहे एकच आहे. हा दिलेला PQF आणि FPQ एकच त्रिकोण आहे जो की इतर रंगविला आहे तो रेखांकित केला तोच त्रिकोण आहे. मग त्याचं क्षेत्रफळ किती दिलं आपल्याला 20 दिले. मग बघा ह्या 4 ने 20 कट होतील 5 येतील. मग 5 गुणिले 9 किती होईल 45. ठीक आहे आता 45. पण आपल्याला काढायचे काय हा जो चौकोन आहे DPQE याचं क्षेत्रफळ काढायचंय. मग ज्यावेळेस आपण या मोठ्या त्रिकोणातून छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा करू म्हणजे एवढ्या पूर्ण मोठ्या त्रिकोणातून एवढा भाग कट केला तर हा चौकोन शिल्लक राहतो. म्हणून चौकोन DPQE चं क्षेत्रफळ बरोबर या मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोण DEF चं क्षेत्रफळ वजा त्रिकोण FPQ चं क्षेत्रफळ. मग हे किती आलंय 45 आलंय. आपण आताच काढलं ते. हे किती दिलंय 20 दिलंय म्हणजे किती येतंय 25 येते. म्हणजे चौकोन DPQE चं क्षेत्रफळ किती येतंय 25 एकक म्हणलं तरी चालतंय. म्हणजे ते एकक लिहिलं तरी चालतंय. हे आपण या ठिकाणी सर्व संच 1.4 पूर्ण गणित यामध्ये आपण पाहिले. सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल नक्कीच या ठिकाणी कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.